दंडोत प्रणाम. देवता वर्ग हा एक सिस्टमचा भाग आहे आणि सृष्टी चालवण्यासाठी, ब्रह्मांड चालवण्यासाठी परमेश्वराच्या अध्यक्षतेखाली चराचर सृष्टी काम करते. केंद्रस्थानी जीव आहे. ह्या जीवाच्या मुक्तीसाठी, जीवाच्या आनंदासाठी, जन्मृतीच्या फेऱ्यातून काढण्यासाठी परमेश्वराने सारी सिस्टम तयार केलेली आहे. आणि ह्या देवता वर्ग 9 प्रकार आहे. त्यांची संख्या आहे एका ब्रह्मांडातली 81,15,10,00,000. त्यांच्या स्वरूप मर्यादेमध्ये 10-10 पटीनं वाढ होत असते. आणि ह्या 10-10 पटीच्या वाढीमध्ये फक्त विश्वदेवतेपर्यंतच हा नियम लागू होतो. विश्वदेवतेची जी स्वरूप मर्यादा आहे 500 कोटी योजन, परंतु आपण व्यक्त ब्रह्मांड 56 कोटी योजनाचं बघत असतो. मग हे 500 कोटी आणि 56 कोटी याचा काय नेमका बदल आहे, फरक आहे? तर विश्वेची जी मूर्त आहे, विश्वदेवतेची जी मूर्त आहे ही 56 कोटी ब्रह्मांडाची आहे आणि म्हणून तिला व्यक्त ब्रह्मांड म्हटलं गेलेलं आहे. कारण त्या मूर्तीमध्येच या सर्व सजीव जीव जाती आहे, तिथंच कार्य करतात. आणि इतर मग 444 कोटी योजन ही निव्वळ पोकळी आहे. आणि त्याच्या पलीकडेही चैतन्य माया देवता ती अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली आहे. कारण परमेश्वराची ही पिये देवता आहे. तिच्या सामर्थ्याच्या माध्यमातून परमेश्वर तिच्याकडून काम करून घेतात. त्या ब्रह्मांडातले जीव त्या कर्मफळात गेले पाहिजे. त्या कर्मफळातला त्याचा भोग, सुख, दुःख हे सर्व भोगवण्याचं काम ही करत असल्यामुळे ती अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली आहे. तर व्यक्त ब्रह्मांड आणि अव्यक्त ब्रह्मांड यातला नेमका फरक हा विश्वदेवतेच्या मूर्तीशी निगडीत असल्यामुळे ते जर आपण समजून घेतलं तर अत्यंत सोपं होऊन जाईल. आणि या चैतन्य देवतेच्या पलीकडं जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराला आपण अनन्य भावे शरण जाऊन मुक्ती आपल्याला त्या परमेश्वराकडूनच मिळू शकते. म्हणून परमेश्वराची भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.